हॅलो फ्रेंड्स, मी अजय पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये. तर मी आज जाईत आहे मनोहर मन संतोष या गडासाठी. तर हा किल्ला आंबोली घाटाच्या थोडा जवळ आहे, आंबोली घाटापासून थोडा जवळ आहे आणि आम्ही आता आजरात आहे. इथून पुढे अनेक 20-30 किलोमीटर आम्हाला पुढे जायचं आहे. तर या किल्ल्याला जाण्यासाठी कोल्हापूर गारगोटी ते आंबोली असा मार्ग आपल्याला निवडावा लागेल व आंबोली घाटातून खाली गेल्यावरती शिरसिंगे हा फाटा लागेल. मित्रांनो, आम्ही आता शिरसिंगे फाट्यावरून आत आलो आहे आणि आम्ही जस्ट एका गावामध्ये थांबलो आहे. आता इथं काय झालं आहे, आम्ही आता घेतला आगळ कोकमचा. मित्र आमचा गेला साखर आणायला. तिचे असे नियोजन आहे की जाऊन पुढं आपण सरबत करायचा आणि प्यायचा किल्ल्यावरती. बघूया आता किती प्रमाणात सक्सेसफुल होते. शिरसिंगे गावामध्ये आहे आणि आता या गावामध्ये जस्ट आलो आहे. दुपारचे 12:30 वाजल्यात आणि आता कडक उन्हातून ट्रेक चालू करावा लागणार आहे आम्हाला. जाताना आपल्याला छोटी छोटी गावं लागतील. शेवटचे गाव म्हणजे परबवाडी, त्यानंतर घोटेवाडी. आंबोलीतून टर्न घेऊन आम्ही किमान 30 किलोमीटर आतमध्ये येऊन गडाच्या पायथ्यापाशी पोचलो. मित्रांनो, आम्ही आता मनोहर मन संतोष या किल्ल्याच्या ट्रेकवरती आहे आणि आम्हाला गावातले एक गावकरी आम्हाला गड दाखवण्यासाठी आमच्या मदतीसाठी आलेले आहेत आणि इथून आम्ही आता थोडासा प्रसाद खाऊन बाहेर पडलोय. यांचं नाव उत्तम आहे आणि आमच्यासोबत आहेत. आणि हा दिसतो हा मागं मनोहर गड, त्याच्या पलीकडे आहे मन संतोष गड आणि या साईडला दिसतो हा आंबोलीचा घाट सेक्शन. गाडी पार्क केलेली आहे आणि आपल्याला कळत नाही इथं बोर्ड वगैरे काय लावलेलं नाही. जस्ट इथं एक झेंडा लावलेला आहे, त्याचा पण कलर केला आहे. या ठिकाणी ही पायवाट दिसेल. या पायवाटेनं आपल्याला वर चढाई करायची आहे. जवळपास वर बुरुज दिसतोय, आता झाडातून एवढं दिसत नाही, इथंच बुरुज आहे. चढाई आहे थोडीशी, ती आपल्याला करावी लागणार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, आम्ही आता जंगलातून चढाई चालू केली आहे आणि ही माहिती वाट आहे जंगलातून. आपल्या इथं बोर्ड लावलाय बघा. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, आम्ही आता चढाई चालू करून किमान अर्धा तासाच्या वर उलटून गेलाय. खूप म्हणजे खूप दम लागला. भर उन्हाची चढाई चालू केल्यामुळे दुपारचे 2 वाजता चढाई चालू केली आहे आणि तुम्ही माझ्या मागं ही खोली बघू शकताय, तेवढी खोल आहे. खूप काळजी घ्यायला लागते कारण की हा अत्यंत विषारी साप आहे. हा झाडावर आहे, तुम्हाला ओळखून सुद्धा येणार नाही असा आहे. पूर्ण ओव्हर हँगिंग कंडिशनमध्ये आहे. केवढी लांबी आहे बघा त्याची, हे बघा. पूर्ण पवित्र नाही तो, त्यामुळं ह्यापासून जरा सावध राहिलं पाहिजे. अरे नाग आहे तो, ऋषी नाग आहे नाग.
त्यांना मित्रांनो, तुम्ही व्हिडिओत बघू शकताय, हा पूर्ण खोल कडा असा कडा आहे काय, आणि किल्ल्याचा सगळ्यात डेंजर पॉईंट आहे. इथं जर पाय घसरला तर सेट खाली कड्यातून थेट खाली जाणार, कुठे थांबणार पण नाही मध्ये. आम्ही आता चालत चालत जवळपास 1.5 तास झाला पुढं आलोय. काही वेळेला असं वाटलं की आम्ही रस्ता चुकलोय, पण आम्ही योग्य मार्गावर आहे. इथं मनोहर मनसंतोष गडाचं काही पॉईंट्स आणि तिथलं सूचना फलक इथं आम्हाला दिसलंय, आणि तिथून वर जातोय किल्ल्याकडे रस्ता. काही वेळा असं वाटतंय की आपण रस्ता चुकलोय, पण पायवाट सोडायची नाही, पायवाट सोडू नका. मित्रांनो, आपण आता मनोहरगडाच्या एकदम जवळ पोचलोय, आणि आम्हाला पहिला बुरुज दिसलेला आहे. मनोहरगडाचा पहिला बुरुज, आणि इथं जायला वाट नव्हती. इंग्रजांनी या गडाचा दरवाजा आणि मुख्य द्वार हा पाडला होता, उद्ध्वस्त केला होता, त्यामुळे किल्ल्यावर जायला वाट नव्हती. मग शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांनी इथं एक लोखंडी जिना तयार करून लावलेला आहे, त्यामुळे आपल्याला किल्ल्यावर जाणं एकदम सहजपणे शक्य होते. अदरवाईज आपल्याला दोरखंड लावून वर जाण्याशिवाय पर्याय नाही. हा एकमेव जिना आहे, तो सुद्धा मोडखळीच आलाय. हा जर जिना पडला तर किल्ल्यावरती जायचा मार्ग बंद. आपण बघू शकता, हा किल्ल्याचा ओव्हरव्ह्यू आहे. पूर्णपणे तटबंदी आहे, इथे तटबंदी ढासळली आहे. ही खाली जी दिसते ही केव जी आहे, हा इथं वाघ दिसलेल्याची चर्चा होती काही दिवसांपूर्वी. या बांधीव पायऱ्या चालू होतात इथून. इथून तुम्ही खोली बघू शकताय, खाली प्रचंड खोली आहे. फायनली मित्रांनो, आम्ही किल्ल्यावर पोचलेलो आहे, आणि हा मुख्य प्रवेशद्वार आणि आमचे सेनापती ऋषिकेश. कोणीकडून कसं जायचं काहीच माहित नाही. कसली
नाही उजव्या साईडला म्हणा मला. आम्ही आता ह्या तटबंदीवरून चालायला सुरुवात केली आहे आणि तटबंदी थोडीशी बिघडलेल्या कंडिशनमध्ये आणि असणारच आहे, कारण की पूर्णपणे हा दुर्गम भाग आहे. बघू शकताय पूर्णपणे दुर्गम भाग आहे. दूरपर्यंत कोणीही तुम्हाला दिसणार नाही, कुठलं गाव नाही काही नाही. शिवप्रेमींनी प्रत्येक बुरुजावरती अशा पद्धतीनं भगवे झेंडे लावलेले आहेत, आपल्याला दिसतील. त्यामुळे एकंदरीत आपल्याला कळून येते की तिथं एखादा बुरुज आहे. खाली जायची चोरवाट आहे. हा अत्यंत प्रचंड असा खोल कडा. मित्रांनो, किल्ल्याच्या आम्ही टॉपमोस्ट पॉईंटवरती आहे आणि इथून आपण स्पष्टपणे बघू शकतोय की 2 किल्ले कसे विभागले गेलेले आहेत. हा जो दुसरा किल्ला दिसतो, ज्यामध्ये गॅप दिसतो 2 डोंगराच्या मध्ये, तो आपण या डोंगरावर उभा आहे. या गडाचं नाव आहे मनोहरगड आणि दुसरा आहे तो मनसंतोष. त्या किल्ल्याच्या पायऱ्या इंग्रजांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केल्यामुळे त्या किल्ल्यावरती आपल्याला सध्या तरी जाता येत नाही आणि तो किल्ला पूर्णपणे अपरिचित आहे सगळ्यांपासून. आणि आपण आता ज्या किल्ल्यावर आहे त्या किल्ल्यावरती आपण वास्तू बघू शकतो, जसं की इथे वास्तू आहेत. मी किल्ल्यावरचं कवच बघितला तर हे माणसाच्या उंचीपेक्षाही जास्त उंची आहे याची. किल्ला सर करत असताना किल्ल्यावरचे एकदम अवघड टप्पा इथं आलेला आहे आणि हा एकदम सावधगिरीने पार करावा लागला. खोली आहे, खूप खोली आहे, अत्यंत अवघड किल्ला आहे. कोणत्याही ट्रेकरनं हा किल्ला आयुष्यात एकदा तरी करावा. मित्रांनो, आम्ही आता मनोहरगडाच्या
शेवटच्या टप्प्याकडे आलोय आणि बघू शकता आपण इथं शेवटचा बुरुज आहे आणि या बुरुजावरती आपला केशरी ध्वज लागलेला आहे आणि हा पूर्णपणे आंबोलीचा घाट परिसर सुंदर आणि हिरवंगार. दुपारचे 3 वाजलेले आहेत. सारखं कसं काय उसाले गवताची उंची बघू शकता आपण, आमच्यापेक्षाही उंच गवत आहे. आणि फायनली पोचलेलो आहे आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडून हा ध्वज लावला गेलेला आहे आणि इथं मनोहरगड संपतो आणि समोर जो दिसतो तो मनसंतोषगड. पूर्ण 90 डिग्री मध्ये हा किल्ला आहे. किल्ल्यावरती जायसाठी वाट सुद्धा नाही आता. हा सुळका सर करण्यासाठी आपल्याला दोरखंड तर लागणारच. आपण आता या पॉइंटला पोचलेलो आहे आणि अत्यंत खूप मस्त असं दृश्य आहे. इथून समोरचा हा मनसंतोषगड आहे आणि आम्ही आता मनोहरगडावरती आहे. खूप अशी दरी आहे. ऋषा या किल्ल्याची माहिती थोडक्यात सांगायची म्हणजे मालवण वेंगुर्ला घाट या बंदरावर उतरणारा माल हनुमंत घाट म्हणजेच अंजनी घाट आणि आंबोली घाटात येत असे. यावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असावी. हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही, पण गडाची डागडुजी ही महाराजांनी केली होती. आग्र्याहून महाराजांची सुटका झाल्यानंतर महाराज राजगडावर पोचले. तेथून रांगणागडाला घातलेला वेढा उठवण्यासाठी महाराज 11 एप्रिल 1667 या तारखेस या भागात दाखल झाले. गडावरची एकमेव सुस्थितीतली वास्तू आहे. हा एकमेव वाडा आहे जो की आपल्याला चांगल्या कंडिशन मध्ये पाहता येईल. आणि इकडे आहे ढासळलेले बुरुज. 13 मे 1667 रोजी महाराज मनोहरगडावर आले. तेथे त्यांनी 15 जून 1667 पर्यंत म्हणजेच तब्बल 34 दिवस मुक्काम केला. त्यानंतरच्या काळात गडाचा ताबा हे कोल्हापूरच्या गादीकडे गेला. सन 1834 मध्ये गडावर गडकऱ्यांनी बंड केला तेव्हा छत्रपतींनी आपल्या सरदारांना पाठवले. या सरदारांनी बंड मोडून काढले. पण वारंवार बंड होऊ लागल्यामुळे बंड मोडून काढण्यासाठी छत्रपती शहाजी महाराज म्हणजेच बुवा महाराज स्वतः 1938 साली चालून आले. त्यांनी तिथल्या गडकऱ्यांना अटक करून तिथल्या 2 तोफा नेल्याचीही नोंद आहे. आणि हा या किल्ल्यावरची तटबंदी एवढी पडलेली आहे. किमान याची रुंदी 10 फूट रुंदी आहे या तटबंदीची. सन 1844 मध्ये इंग्रजांविरुद्ध झालेल्या बंडात मनोहर मनसंतोषी गडाने इंग्रजांना जेरीस आणले.
या बंडाचा सूत्रधार होता फोंड सावंत. यांनी सावंतवाडीच्या संस्थानाचे युवराज अण्णासाहेब सावंत यांना सावंतवाडीच्या राजवाड्यातून पळवून आणले व त्यांच्या नावाने आजूबाजूच्या गावांमध्ये वसुली सुरू केली. त्याचप्रमाणे बंडवाल्यांनी मनोहरगडाच्या परिसरात स्वतःचा दारुगोळा बनवण्याचा कारखाना सुरू केला. त्यात तयार होणारा दारुगोळा सामानगड, रांगणागड इत्यादी किल्ल्यांवरनी बंडाविरुद्ध लढण्यासाठी पाठवण्यात आला. या सर्व गोष्टीमुळे इंग्रज जनरल डॅरेल मॉन्टी आणि कर्नल ओंटा यांना मनोहरगडावरील बंडाचा बिमोड करण्यासाठी पाठवले. त्यांनी केलेल्या तोफांच्या माऱ्यामध्ये गडाच्या तटबंदीला मोठे भगदाड पडले. 26 जानेवारी 1845 रोजी बंडकरी गडावरून पळून गेले. वारंवार होणाऱ्या बंडामुळे इतर किल्ल्याप्रमाणे याही किल्ल्याची नासधूस केली. मी फक्त एवढंच ठरवलं की त्याने भाई लोक आल्यात म्हणायचं मला पण जायला. चला आम्ही पण तिथे सोडणार होतो ना तुम्ही अक्षा. कुठं का दुखा लागला रे. काय शान्या गुडघा आलं ना शान्या पाय टेकला की दुखवली कळ मारतो होय गुडघ्यात थांबलो बघ एकदम. मित्रांनो आपण एका घोटवडे गावामध्ये पोहोचलोय आणि इथं एक रवळनाथाचं मंदिर आहे. तर हे घावरे मंदिर आहे, घावरी देवालय म्हणून आहे. तर इथं आम्ही आता प्रसाद दिलेला आहे. आम्हाला आमच्या सोबत आहेत. तुमचं नाव काय म्हटलं? तुमचं नाव काय म्हटलं? आनंद वसंत शिर्के यांनी आम्हाला इथं गाईड केलं किल्ल्याबद्दल आणि खूप छान अशी माहिती सांगितली त्यांनी किल्ल्याबद्दल. आणि गावकऱ्यांनी इथं खूप मस्त आम्हाला इथं ट्रीटमेंट दिले, छान वाटलं. वेताळाचं भाषण म्हणजे वेताळ कडा वगैरे मी म्हणतो ना हा तो वेताळ कड्यातनं ते काढून आणून आता इथे स्थापन केलेलं आहे. औदुंबराचं झाड आहे त्याच्या मुळाला ते स्थापन केलं. तुम्हाला तिथे पण ती भाषणं बघायला मिळते. एक माशी लागली ना सगळे येतेला पाठवून एक माशी. आणि छान केलं म्हणजे त्यावेळी कसं केलं असेल म्हणजे एवढा दुर्गम भाग आणि तिथून खालूनच दगडं काढून वर नेऊन बांधकाम केलं. आणि इंग्रजांनी ज्यावेळी हात गड त्यांना सर होत नाही मग त्यांनी तिथून ससेदुर्ग म्हणून हां तिथून त्याचा जो मुख्य रस्ता आहे तो डिस्टर्ब करून म्हणजे की आणि मग तो गड पडला. म्हणजे ज्यावेळी आपले स्वातंत्र्य सेनानी होते ते सगळे काय करायचे कारवारला जाऊन तिकडे हे करायचे ना आणि इकडे येऊन हे करायचे बंड करायचे. आणि मग ते इथले हे सामील झाले आणि त्यांना दाखवले की जागा. मग ते पोर्तुगीज आणि इंग्रजांनी मिळून तो गडाचा जो मुख्य पायवाट आहे ती दुरुस्त केली. नाही तर चांगलं होतं म्हणजे आता